स्वामी समर्थ, जर तू प्रामाणिक आहेस, जर तू कोणाचं वाईट कधीच केलं नाही, जर तू दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानलास, तरीही तुझ्या वाट्याला दुःखच का येतं? हा प्रश्न कदाचित आज तुझ्याही मनात असेल. अनेकदा असं वाटतं की खोटं बोलणारे, फसवणूक करणारे, लोकांचा विश्वासघात करणारे माणसं पुढे जातात आणि सत्याचा मार्ग धरून चालणारा माणूस मात्र प्रत्येक पावलावर परीक्षा देत राहतो. अशा वेळी मन थकून जातं, श्रद्धा डळमळते आणि स्वतःलाच प्रश्न पडतो, मी प्रामाणिक राहून चूक तर करत नाही ना? पण भक्तांनो, इथेच स्वामी समर्थ महाराज आपल्याला एक अतिशय गूढ आणि जीवन बदलून टाकणारा संदेश देतात. स्वामी म्हणतात, वेळेवर विश्वास ठेवा, ती सर्व काही बदलते. आज जे अश्रू आहेत तेच उद्या आनंदाचे मोती बनतील. आज जे अपयश वाटत आहे तेच उद्या तुमच्या मोठ्या यशाचा पाया ठरेल. परमेश्वराच्या दरबारात न्याय उशिरा मिळू शकतो, पण अन्याय कधीच होत नाही. प्रामाणिक माणसाचा प्रवास नेहमीच कठीण असतो, कारण त्याला फक्त यशासाठी नव्हे तर चारित्र्यासाठी घडवलं जात असतं. सोनं जसं अग्नीत तापल्याशिवाय शुद्ध होत नाही, तसंच प्रामाणिक मनुष्य संकटांच्या आगीतून अधिक तेजस्वी बनत जातो. म्हणूनच स्वामी आपल्या भक्तांना सांगतात, घाई करू नकोस. वेळेच्या आधी फळ मिळालं तर त्याची किंमत राहत नाही. योग्य वेळी मिळालेलं फळ आयुष्यभर टिकतं. आजचं हे प्रवचन त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे, जी आयुष्यभर सत्याच्या मार्गाने चालली, पण तरीही दुःख, अपमान, आर्थिक अडचणी, विश्वासघात आणि संघर्ष यांचा सामना करत आहे. जर तुला कधी वाटलं असेल की देवाने तुला विसरलं आहे, तर आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक. कारण कदाचित आज स्वामी समर्थ तुझ्याशीच बोलत आहेत. या प्रवचनात आपण जाणून घेणार आहोत, प्रामाणिक माणसाला यश उशिरा का मिळतं? स्वामी वेळेवर विश्वास ठेवायला का सांगतात? संकटांचा खरा अर्थ काय आहे? आणि अशी कोणती चिन्हे आहेत जी सांगतात की तुमच्या आयुष्यातील अंधार आता संपत आला आहे? म्हणून मन शांत करा, स्वामींचे स्मरण करा आणि पूर्ण श्रद्धेने एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, हे शब्द फक्त उच्चार नाहीत, ते तुमच्या आयुष्याला नवी दिशा देणारी शक्ती आहेत. आजचा हा संदेश तुमच्या मनात आशेचा दिवा पेटवेल आणि कदाचित तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या लेकरा, तुला वाटत असेल की तुझ्या आयुष्यात उशीर होत आहे. पण लक्षात ठेव, उशीर आणि अंधार हे कायमचे नसतात. रात्र कितीही मोठी असली तरी तिचा शेवट सूर्योदयानेच होतो. तसेच तुझ्या आयुष्यातील संघर्ष, दुःख आणि अपयश यांचाही एक शेवट आहे. तू फक्त धीर सोडू नकोस. अनेक लोक विचारतात, स्वामी, प्रामाणिक माणसालाच इतक्या परीक्षा का? याचं उत्तर स्वामी अतिशय साध्या शब्दांत देतात. ज्या झाडाला गोड फळं यायची असतात, त्या झाडाला वाढण्यासाठी वेळ लागतो. पण काटेरी झुडपं फार लवकर वाढतात. म्हणून कोण किती लवकर पुढे गेला यावरून त्याचं यश ठरत नाही. खरे यश तेच, जे आयुष्यभर टिकतं, जे मनाला समाधान देतं आणि ज्यामुळे दुसऱ्यांचंही भलं होतं. स्वामी सांगतात, तुझ्या प्रामाणिकपणाची परीक्षा लोक घेत नाहीत, काळ घेतो. जेव्हा परिस्थिती कठीण असते, तेव्हा खोटा माणूस सहज मार्ग निवडतो. तो फसवणूक करतो, विश्वास तोडतो, खोटं बोलतो आणि काही काळासाठी पुढे गेल्यासारखा दिसतो. पण सत्याच्या मार्गावर चालणारा माणूस स्वतःची मुले सोडत नाही. त्याला माहीत असतं की चुकीच्या मार्गाने मिळालेलं सुख क्षणिक असतं, तर योग्य मार्गाने मिळालेला आनंद चिरंतन असतो. तुम्ही कधी नदीकडे लक्ष दिलं आहे का? नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी किती वळणं घ्यावी लागतात. कधी ती खडकांवर आदळते, कधी खोल दरीतून वाहते, तर कधी शांतपणे पुढे सरकते. पण ती थांबत नाही, कारण तिला माहीत असतं की तिचं अंतिम ध्येय समुद्र आहे. तसंच तुमचंही आहे. आयुष्यात कितीही अडथळे आले तरी तुमचं चालणं थांबू देऊ नका. कारण जो थांबतो तो हरतो, आणि जो श्रद्धेने पुढे चालत राहतो त्याला स्वामी स्वतः योग्य ठिकाणी पोहोचवतात. स्वामी म्हणतात, लोकांनी तुझ्यावर अन्याय केला म्हणून तू अन्यायी होऊ नकोस. लोकांनी तुझ्याशी खोटं बोललं म्हणून तू सत्य सोडू नकोस. जग बदललं म्हणून तू तुझे संस्कार बदलू नकोस. कारण प्रत्येक माणूस त्याच्या कर्माचं फळ स्वतःच भोगतो. दुसऱ्याच्या चुकीमुळे स्वतःची चांगुलपणा गमावणं ही सर्वात मोठी हार असते. कधी कधी तुम्ही मनापासून एखाद्याची मदत करता, पण त्याच व्यक्तीकडून विश्वासघात मिळतो. त्या क्षणी मनाला खूप वेदना होतात.
वाटतं आता कोणासाठी काहीच करू नये, पण स्वामी सांगतात तू केलेली मदत त्या व्यक्तीसाठी नव्हती, ती तुझ्या कर्मासाठी होती. चांगलं कर्म कधीच वाया जात नाही. त्याचं फळ कधी, कुठे आणि कोणत्या रूपाने मिळेल हे माणसाला दिसत नाही, पण परमेश्वराच्या लेख्यात त्याची नोंद कायम राहते. म्हणूनच भक्तांनो, वेळेवर विश्वास ठेवा. आज जे दार बंद झालं आहे, कदाचित ते तुमच्यासाठी नव्हतंच. उद्या त्यापेक्षा मोठं दार उघडण्यासाठीच स्वामी तुम्हाला थांबवत असतील. प्रत्येक नकारामागे एक मोठा स्वीकार दडलेला असतो. प्रत्येक अपयशामागे एक मौल्यवान शिकवण असते आणि प्रत्येक संघर्षामागे तुमच्या भविष्यातील सामर्थ्य घडत असतं. स्वामी समर्थ म्हणतात, घाई करणारा माणूस अनेकदा चुकीचा निर्णय घेतो, पण संयम ठेवणारा माणूस योग्य वेळेची वाट पाहतो आणि त्याच वेळेत त्याचं भाग्य उजळतं. म्हणून आयुष्याची तुलना दुसऱ्यांशी करू नका. प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे, प्रत्येकाची वेळ वेगळी आहे आणि प्रत्येकाच्या नशिबाची लेखणी वेगळी आहे. तुम्ही फक्त तुमचं कर्म प्रामाणिकपणे करत राहा. तुमच्या मनात श्रद्धा जिवंत ठेवा. संकटातही स्वामींचं नाव सोडू नका, कारण ज्या क्षणी सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, त्याच क्षणी स्वामी अदृश्यपणे तुमच्यासाठी नवा मार्ग तयार करत असतात. तुम्हाला तो मार्ग लगेच दिसणार नाही, पण योग्य वेळ आल्यावर मागे वळून पाहिल्यावर नक्की समजेल की प्रत्येक विलंबामागे स्वामींची कृपा दडलेली होती. म्हणून आज जर तुमच्या डोळ्यांत अश्रू असतील, तर त्यांना कमजोरी समजू नका. हे अश्रू तुमच्या संघर्षाचे साक्षीदार आहेत आणि संघर्षानंतरच विजयाची खरी किंमत समजते. विश्वास ठेवा, प्रामाणिक माणसाचा पराभव होत नाही, त्याच्या विजयाला फक्त थोडा वेळ लागतो. म्हणून स्वामी पुन्हा एकदा सांगतात, वेळेवर विश्वास ठेवा, ती सर्व काही बदलते. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संघर्षाला अर्थ आहे. विनाकारण कोणाच्याही आयुष्यात दुःख येत नाही. प्रत्येक वेदना तुला काहीतरी शिकवण्यासाठी येते, प्रत्येक अपयश तुला अधिक मजबूत बनवण्यासाठी येते आणि प्रत्येक प्रतीक्षा तुला योग्य वेळेची किंमत समजावून सांगण्यासाठी येते. आज अनेक लोक प्रामाणिकपणाला कमजोरी समजतात. जो शांत राहतो त्याला भित्रा म्हणतात. जो कोणाशी वाद घालत नाही त्याला कमी लेखतात. जो प्रत्येकाशी प्रेमाने वागतो त्याला मूर्ख समजतात. पण स्वामी म्हणतात, शांत राहणारा प्रत्येक माणूस कमकुवत नसतो. अनेक वेळा तो इतका सामर्थ्यवान असतो की त्याला स्वतःला सिद्ध करण्याची गरजच वाटत नाही. पर्वत कधी स्वतःची उंची सांगत नाही. समुद्र कधी स्वतःची खोली सांगत नाही. तसेच खरा माणूस आपल्या गुणांचा गाजावाजा करत नाही. तुमच्या आयुष्यात असे क्षणही आले असतील, जेव्हा तुम्ही मनापासून मेहनत केली, पण यश दुसऱ्याला मिळालं. तुमच्या डोळ्यांसमोर कमी मेहनत करणारी माणसं पुढे गेली. त्यावेळी मनात प्रश्न निर्माण झाला असेल, देवा, माझ्याच वाट्याला हा न्याय का? पण स्वामी सांगतात, जे तुला दिसतं ते संपूर्ण सत्य नसतं. प्रत्येकाच्या जीवनाचा हिशोब वेगळा असतो. तू फक्त तुझ्या कर्माचा विचार कर. कधी कधी शेतकरी बी पेरतो आणि अनेक दिवस काहीच दिसत नाही. जमिनीवर शांतता असते. पाहणाऱ्याला वाटतं की काहीच घडलं नाही, पण त्या मातीत बीज हळूहळू रुजत असतं. योग्य वेळ आल्यावर त्यातून हिरवं रोपटं बाहेर येतं. तुमच्या आयुष्याचंही तसंच आहे. आज तुम्ही करत असलेली प्रामाणिक मेहनत कदाचित जगाला दिसत नसेल, पण काळाच्या मातीत तिची मुळे खोलवर रुजत आहेत. योग्य वेळ आली की तुमच्या यशाचं झाड इतकं मोठं होईल की त्याच्या सावलीत अनेक लोक उभे राहतील. स्वामी समर्थ म्हणतात, कधीही दुसऱ्याच्या सुखाचा मत्सर करू नकोस. तुला माहित नसतं की त्या सुखामागे त्याने किती वेदना सहन केल्या आहेत आणि तुझ्या संघर्षामागेही भविष्यातील आनंद दडलेला आहे. म्हणून स्वतःची तुलना कोणाशीही करू नका. दुसऱ्याच्या आयुष्याचं बाहेरचं रूप दिसतं, पण त्याच्या मनातील लढाई दिसत नाही. ज्याचं मन स्वच्छ असतं, त्याच्यावर संकट जास्त येतात, कारण परमेश्वराला माहित असतं की हा भक्त या संकटांतून तुटणार नाही, तर अधिक तेजस्वी होणार आहे. जसं हिरा तयार होण्यासाठी प्रचंड दाब सहन करावा लागतो, तसं महान व्यक्तिमत्व घडण्यासाठी कठीण परिस्थिती आवश्यक असते. म्हणून संकटांना शाप समजू नका, ती तुमच्या भविष्यातील सामर्थ्याची तयारी असते. स्वामी म्हणतात, लोकांनी तुझा अपमान केला तरी तुझ्या मनात द्वेष वाढू देऊ नकोस, कारण द्वेष सर्वप्रथम तो बाळगणाऱ्या माणसालाच जाळतो. क्षमा करणं म्हणजे चुकीचं समर्थन करणं नाही, तर स्वतःच्या मनाला दुःखाच्या कैदेतून मुक्त करणं होय. ज्या दिवशी तुम्ही राग सोडाल,
त्या दिवशी तुमच्या मनात शांततेचं नवं दार उघडेल. लक्षात ठेवा, वेळ हा सर्वात मोठा न्यायाधीश आहे. आज जो माणूस गर्वाने चालत आहे त्यालाही एक दिवस वेळ नम्र व्हायला शिकवते. आणि आज जो डोळ्यांत अश्रू घेऊन संघर्ष करत आहे त्यालाही वेळ एक दिवस सन्मानाने जगायला शिकवते. म्हणून कोणाच्याही तात्पुरत्या यशाने निराश होऊ नका आणि स्वतःच्या तात्पुरत्या अपयशाने खचू नका. स्वामी समर्थ आपल्या भक्तांना सांगतात, तुझं काम सत्याने जगणं आहे, परिणामाची चिंता करणं नाही. कारण परिणामाची जबाबदारी परमेश्वरावर सोपवली की मन हलकं होतं, चिंता कमी होते, श्रद्धा वाढते आणि जिथे श्रद्धा असते तिथे स्वामींची कृपा आपोआप येते. म्हणून भक्तांनो, आज जर तुमच्या आयुष्यात विलंब होत असेल तर त्याला शिक्षा समजू नका. तो विलंब कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आशीर्वादाची तयारी असेल. स्वामींच्या शब्दांवर विश्वास ठेवा. प्रामाणिकपणा सोडू नका, चांगुलपणा सोडू नका, संयम सोडू नका. कारण वेळ जरी शांतपणे पुढे जात असली तरी ती प्रत्येक प्रामाणिक माणसासाठी योग्य क्षणी न्याय, यश आणि आनंद घेऊनच येते. म्हणून पुन्हा एकदा पूर्ण श्रद्धेने म्हणा, श्री स्वामी समर्थ. जेव्हा हे नाव मनापासून घेतलं जातं तेव्हा भीती कमी होते, आशा जागी होते आणि माणूस पुन्हा नव्या विश्वासाने जीवन जगायला तयार होतो. जीवनात कधीही असा विचार करू नकोस की माझ्यासोबतच वाईट का घडत आहे. कारण जे घडत आहे ते तुला मोडण्यासाठी नाही तर तुला घडवण्यासाठी घडत आहे. हा एकच विचार जर मनात कायम ठेवला तर कितीही मोठं संकट आलं तरी माणूस खचत नाही. कारण त्याला माहीत असतं की प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येणारच आहे. काही लोक विचारतात, स्वामी, आम्ही कोणाचं वाईट केलं नाही तरी आमच्यावरच संकट का येतात. स्वामी प्रेमाने उत्तर देतात, ज्याच्या मनात चांगुलपणा असतो त्यालाच परमेश्वर मोठ्या जबाबदाऱ्या देतो. छोट्या झाडावर वादळाचा फारसा परिणाम होत नाही, पण विशाल वटवृक्ष मात्र प्रत्येक वादळाला तोंड देत उभा राहतो. म्हणून तुमच्यावर संकट आली म्हणजे तुम्ही दुर्बल आहात असं नाही. उलट तुमच्यात ती संकट सहन करण्याची ताकद आहे, म्हणूनच काळ तुमची परीक्षा घेत आहे. जीवनात काही क्षण असे येतात की आपलेच माणसं साथ सोडून जातात. ज्यांच्यासाठी आपण सर्वस्व दिलं तेच आपल्याकडे पाठ फिरवतात. त्यावेळी मन तुटतं, विश्वास ढासळतो आणि जगण्याची उमेद कमी होते. पण स्वामी समर्थ म्हणतात, माणसं दूर गेली म्हणून दुःखी होऊ नकोस. कधी कधी परमेश्वर चुकीची माणसं दूर करतो जेणेकरून योग्य माणसांना तुझ्या आयुष्यात स्थान मिळेल. लक्षात ठेवा, प्रत्येक नातं कायमचं नसतं, पण प्रत्येक अनुभव कायमचा धडा देऊन जातो. काही लोक आपल्याला प्रेम देण्यासाठी येतात तर काही लोक अनुभव देण्यासाठी येतात. दोघांचंही महत्त्व सारखंच असतं. कारण अनुभवाशिवाय माणूस शहाणा होत नाही आणि प्रेमाशिवाय मन समृद्ध होत नाही. स्वामी म्हणतात, ज्याच्याकडे संयम आहे त्याच्याकडे सर्वात मोठं सामर्थ्य आहे. आजच्या काळात प्रत्येकाला सर्व काही लगेच हवं असतं. लगेच यश, लगेच पैसा, लगेच प्रतिष्ठा. पण निसर्ग आपल्याला शिकवतो की प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. फुलाला उमलण्यासाठी वेळ लागतो, फळाला गोड होण्यासाठी वेळ लागतो, सूर्योदयालाही त्याची निश्चित वेळ असते. मग तुमच्या जीवनातील यशालाही योग्य वेळ असणारच. कधी कधी तुम्ही मनापासून प्रार्थना करता पण उत्तर मिळत नाही असं वाटतं. तेव्हा स्वामी म्हणतात, प्रार्थना कधीच वाया जात नाही. काही प्रार्थनांचं उत्तर लगेच मिळतं, काहींचं थोड्या वेळाने मिळतं आणि काहींचं उत्तर परमेश्वर तुमच्या कल्पनेपेक्षाही अधिक सुंदर स्वरूपात देतो. म्हणून प्रार्थना करताना अधीर होऊ नका. श्रद्धा म्हणजे फक्त मागणं नाही, श्रद्धा म्हणजे योग्य वेळेची शांतपणे वाट पाहणं. स्वामी समर्थ सांगतात, तुझ्या जीवनात जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. कारण कृतज्ञतेतून समाधान जन्माला येतं आणि समाधानातून मनाला शांती मिळते. ज्याला मिळालेल्याची किंमत कळते त्यालाच पुढे आणखी मोठ्या गोष्टी मिळण्याचा अधिकार प्राप्त होतो. जो सतत तक्रार करत राहतो त्याच्या आयुष्यात आनंद टिकत नाही. म्हणून भक्तांनो, सकाळी उठल्यावर एक क्षण डोळे मिटा आणि स्वामींना नम्रपणे सांगा, स्वामी, आजचा दिवस तुमच्या चरणी अर्पण आहे. माझ्या हातून चांगलं कर्म घडू द्या. माझ्या मनात वाईट विचार येऊ देऊ नका. माझ्या शब्दांनी कोणाचं मन दुखावू नका. आणि संकट आलं तर ते सहन करण्याची शक्ती द्या. अशी प्रार्थना करणारा भक्त कधीच एकटा राहत नाही. स्वामी म्हणतात,
भाग्य बदलण्यासाठी प्रथम विचार बदला. जो माणूस सतत माझं काही होणार नाही असं म्हणत राहतो तो स्वतःच्या मार्गात अडथळे निर्माण करतो. पण जो श्रद्धेने म्हणतो स्वामी माझ्या सोबत आहेत, योग्य वेळ आली की सर्व काही चांगलं होईल, त्याच्या मनात आशेचा दिवा कधी विझत नाही. आणि ज्या मनात आशा जिवंत असते तिथे प्रयत्न कधी थांबत नाहीत. लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाला मिळणारं यश हे फक्त पैशाचं नसतं. त्याला लोकांचा विश्वास मिळतो, सन्मान मिळतो, मनःशांती मिळते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परमेश्वराची कृपा मिळते. पैसा हरवला तर पुन्हा मिळू शकतो, पण चारित्र्य हरवलं तर ते परत मिळवणं फार कठीण असतं. म्हणून स्वामी सांगतात, तुझ्या प्रामाणिकपणाचं रक्षण कर, कारण हाच तुझा सर्वात मोठा खजिना आहे. भक्तांनो, जर आज तुम्ही संघर्ष करत असाल तर निराश होऊ नका. तुमच्या आयुष्यातील ही रात्र कायमची नाही. स्वामींच्या कृपेने लवकरच नवीन पहाट उगवेल. तुमच्या डोळ्यांतील अश्रू हसण्यात बदलतील, तुमच्या मेहनतीला फळ मिळेल आणि ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं तेच एक दिवस तुमच्या यशाचं कौतुक करतील. पण त्या दिवशीही अहंकार मनात येऊ देऊ नका, कारण ज्या यशात नम्रता असते तेच यश कायम टिकतं. म्हणून पुन्हा एकदा श्रद्धेने, विश्वासाने आणि पूर्ण समर्पणाने स्वामींचं नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे नाम तुमच्या मनाला धैर्य देईल, तुमच्या जीवनाला दिशा देईल आणि योग्य वेळ आल्यावर तुमच्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाला यशाचं सुंदर फळ नक्कीच मिळवून देईल. मनुष्याला सर्वात जास्त त्रास संकटांमुळे होत नाही, तर त्या संकटांविषयी तो जे विचार करतो त्यामुळे होतो. म्हणून सर्वप्रथम आपल्या विचारांवर लक्ष ठेवा, कारण विचार बदलले की दृष्टी बदलते, दृष्टी बदलली की निर्णय बदलतात आणि निर्णय बदलले की संपूर्ण आयुष्य बदलायला सुरुवात होते. अनेकदा परिस्थिती तीच असते, पण श्रद्धा असलेला माणूस त्यातून मार्ग शोधतो, तर श्रद्धा नसलेला माणूस त्यातच अडकून राहतो. आजच्या काळात प्रत्येकाला झटपट यश हवे आहे. काही महिन्यांत श्रीमंत व्हायचं, काही दिवसांत प्रसिद्ध व्हायचं आणि थोड्या प्रयत्नांत मोठं स्थान मिळवायचं. पण स्वामी समर्थ सांगतात, जे पटकन मिळतं ते अनेकदा पटकन निघूनही जातं. जे मेहनतीने, संयमाने आणि प्रामाणिकपणाने मिळतं त्याची मुळे खोलवर रुजलेली असतात. म्हणून तुमच्या प्रवासाचा वेग पाहू नका, तुमच्या प्रवासाची दिशा योग्य आहे का हे पहा. एक गोष्ट लक्षात ठेवा, एखादा कुंभार जेव्हा मातीचं सुंदर मडके बनवतो तेव्हा तो त्या मातीला पुन्हा पुन्हा आकार देतो. कधी हाताने दाबतो, कधी चाकावर फिरवतो आणि शेवटी आगीत भाजतो. त्या सर्व प्रक्रियेनंतरच एक मजबूत आणि सुंदर मडके तयार होतं. जर ती माती बोलू शकली असती तर कदाचित तिला वाटलं असतं की माझ्यावर इतके कष्ट का घेतले जात आहेत. पण कुंभाराला माहीत असतं की या प्रक्रियेशिवाय मडके टिकणार नाही. तसेच स्वामी तुमच्या आयुष्याला आकार देत आहेत. आज जी वेदना जाणवते ती उद्याच्या सामर्थ्याची तयारी आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा तुझ्या आयुष्यात सर्व काही सुरळीत चालतं तेव्हा अनेक लोक तुझ्या आजूबाजूला असतात, पण जेव्हा संकट येतं तेव्हा खरे कोण आणि खोटे कोण हे स्पष्ट दिसू लागतं. म्हणून संकटांना शत्रू समजू नका. अनेक वेळा संकट आपल्याला खोट्या नात्यांपासून मुक्त करतात आणि खरी माणसं ओळखायला शिकवतात. हा अनुभव जरी वेदनादायक असला तरी तो आयुष्यभर उपयोगी पडतो. भक्तांनो, दुसऱ्याच्या वागण्यावर तुमचं चांगुलपण अवलंबून ठेवू नका. कोणी तुमच्याशी कठोर बोललं म्हणून तुम्हीही कठोर बोललात तर तुमच्यात आणि त्यांच्यात फरक काय राहिला. स्वामी समर्थ म्हणतात, जग तुमच्यासारखं वागेलच असं नाही, पण तुम्ही तुमच्या संस्कारांप्रमाणेच वागा, कारण शेवटी तुमच्या वर्तनाचाच हिशेब तुमच्याकडून घेतला जाणार आहे. जीवनात कधी कधी अशी वेळ येते की मनातून प्रार्थनाही निघत नाही, इतका थकवा येतो की देवाचं नाव घेण्याचीही इच्छा होत नाही. त्या क्षणी स्वामी म्हणतात, तू माझं नाव घेत नाहीस म्हणून मी तुला सोडत नाही. तू थकला असशील पण मी जागाच आहे. तू रडत असशील पण मी तुझ्या अश्रूंचा हिशेब ठेवत आहे. तू निराश झाला असशील पण मी तुझ्यासाठी आशेचा नवा मार्ग तयार करत आहे. किती सुंदर संदेश आहे हा. भक्त थकू शकतो पण स्वामींची कृपा कधीच थकत नाही. भक्ताचं मन डळमळू शकतं पण स्वामींचा आशीर्वाद कधीच डळमळत नाही. म्हणून परिस्थिती काहीही असो, मनात एक विश्वास कायम ठेवा, स्वामी माझ्या सोबत आहेत. स्वामी समर्थ सांगतात,
तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा नवी संधी आहे. काल चुका झाल्या असतील, काही निर्णय चुकीचे ठरले असतील, काही लोक दूर गेले असतील, काही स्वप्न अपूर्ण राहिली असतील, पण आजचा दिवस पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी मिळालेला आहे. जो माणूस भूतकाळाच्या ओझ्याखाली जगतो तो वर्तमानातील संधी गमावतो, आणि जो वर्तमानात प्रामाणिकपणे कर्म करतो त्याचं भविष्य उज्ज्वल होतं. म्हणून स्वतःला कधीही कमी समजू नका. स्वतःच्या क्षमतेवर शंका घेऊ नका. स्वामींनी प्रत्येकाला काही ना काही विशेष गुण दिले आहेत. काहींना बुद्धी, काहींना कला, काहींना सेवा, काहींना नेतृत्व, तर काहींना संकटातही हसत राहण्याची ताकद दिली आहे. तुमच्याकडे जे आहे त्याचा योग्य उपयोग करा. दुसऱ्याकडे काय आहे याचा विचार करण्यात आयुष्य वाया घालवू नका. भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यात उशिरा येणारं यश अनेकदा जास्त काळ टिकतं. कारण त्या यशामागे अनुभव असतो, संयम असतो, संघर्ष असतो आणि स्वामींचा आशीर्वाद असतो. त्यामुळे त्या यशाची किंमतही वेगळी असते. म्हणून आज जर तुमची वाट कठीण असेल तर ती सोडू नका. कारण कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या यशाच्या अगदी जवळ पोहोचलेले असाल. स्वामी समर्थ पुन्हा एकदा प्रेमाने सांगतात, वेळेवर विश्वास ठेव, स्वतःवर विश्वास ठेव, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्यावर विश्वास ठेव. योग्य वेळ आल्यावर मी तुझ्या आयुष्यात असे बदल घडवीन की तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, स्वामी, त्या प्रत्येक प्रतीक्षेचं, प्रत्येक अश्रूचं आणि प्रत्येक संघर्षाचं खरंच मोल होतं. म्हणून भक्तांनो, आजपासून एक संकल्प करा, कोणत्याही परिस्थितीत प्रामाणिकपणा सोडणार नाही, कोणत्याही अपयशाने श्रद्धा सोडणार नाही आणि कोणत्याही संकटाने स्वामींचे चरण सोडणार नाही. कारण ज्याच्या हृदयात श्रद्धा, कर्मात प्रामाणिकपणा आणि ओठांवर श्री स्वामी समर्थ हे नाम असते, त्याचा विजय उशिरा होऊ शकतो पण तो निश्चितच होतो. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक विलंब हा नकार नसतो, अनेक वेळा तो माझा आशीर्वाद असतो. माणूस स्वतःच्या इच्छेनुसार प्रत्येक गोष्ट लगेच मिळावी अशी अपेक्षा करतो, पण परमेश्वराला फक्त आजचा दिवस दिसत नाही, त्याला तुमचं संपूर्ण भविष्य दिसत असतं. म्हणूनच काही गोष्टी तो लगेच देतो आणि काही गोष्टी योग्य वेळ येईपर्यंत थांबवून ठेवतो. त्या प्रतीक्षेमध्येही त्याची करुणा दडलेली असते. लहान मूल जर रात्रीच्या अंधारात धारदार सुरी मागू लागलं तर आई ती त्याला देत नाही. मूल रडतं, हट्ट करतं, पण आईला माहीत असतं की ही वस्तू त्याच्या हिताची नाही. त्या क्षणी मुलाला आई चुकीची वाटू शकते, पण तिचा नकार हा प्रेमाचा असतो. त्याचप्रमाणे तुम्ही जे मागता ते जर त्या वेळेस तुमच्या हिताचं नसेल तर स्वामी ते थांबवतात. कारण त्यांना तुमचं कल्याण हवं असतं, केवळ तुमची इच्छा पूर्ण करणं नव्हे. स्वामी समर्थ म्हणतात, जो माणूस प्रत्येक परिस्थितीत शांत राहतो तोच खऱ्या अर्थाने बलवान असतो. रागाच्या भरात घेतलेला निर्णय अनेकदा आयुष्यभराची वेदना देऊन जातो, पण संयमाने घेतलेला निर्णय आयुष्य घडवतो. म्हणून जेव्हा मन अस्वस्थ असेल तेव्हा लगेच प्रतिक्रिया देऊ नका. काही वेळ शांत बसा, स्वामींचं नामस्मरण करा आणि मग निर्णय घ्या. तुम्हाला जाणवेल की मनातील धोके हळूहळू दूर होत आहे. भक्तांनो, जीवनात काही लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. काही लोक तुमच्या चांगल्या कामातही दोष शोधतील. काही लोक तुमच्या अपयशावर आनंद व्यक्त करतील. पण स्वामी म्हणतात, लोकांच्या शब्दांपेक्षा तुझं कर्म मोठं असू दे. कारण शब्दांचा आवाज काही काळ टिकतो, पण चांगल्या कर्माचा सुगंध अनेक वर्षे लोकांच्या मनात राहतो. आज अनेकजण स्वतःच्या नशिबाला दोष देत बसतात. ते म्हणतात, माझ्या नशिबातच काही नाही. पण स्वामी सांगतात, नशिबावर रडण्यात वेळ घालवू नकोस. कर्म करत राहा, कारण प्रामाणिक कर्म हेच नशीब बदलण्याचं सर्वात मोठं साधन आहे. जो माणूस प्रयत्न सोडतो त्याच्याकडे वेळही पाठ फिरवते, पण जो संकटातही प्रयत्न करत राहतो त्याच्याकडे वेळ एक दिवस हसत परत येते. लक्षात ठेवा, परमेश्वराला तुमच्या घराचा आकार महत्त्वाचा नाही, तुमच्या हृदयाचा विस्तार महत्त्वाचा आहे. तुमच्याकडे किती पैसा आहे यापेक्षा तुम्ही किती समाधानाने जगता हे अधिक महत्त्वाचं आहे. कारण पैसा सुखाच्या वस्तू विकत घेऊ शकतो, पण मनःशांती विकत घेऊ शकत नाही. ती फक्त श्रद्धा, प्रामाणिकपणा आणि चांगल्या कर्मातून मिळते. स्वामी समर्थ म्हणतात, कोणाच्याही वाईट होण्याची इच्छा बाळगू नकोस. दुसऱ्याच्या दुःखात आनंद मानणारा माणूस स्वतःच्या सुखाचंही मोल विसरतो.
म्हणून नेहमी सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना करा. तुमच्या मनात जितका चांगुलपणा वाढेल तितकी स्वामींची कृपाही तुमच्यावर वाढत जाईल. भक्तांनो, एक दिवस असा येईल की तुम्ही आजचे हे संघर्ष आठवाल आणि स्वतःचं आश्चर्यचकित व्हाल. ज्या अडचणी आज अशक्य वाटत आहेत त्या उद्या तुमच्या यशाची कहाणी बनतील. ज्या अश्रूंनी आज तुमचे डोळे भरले आहेत तेच अश्रू उद्या कृतज्ञतेचे असतील. आणि त्या दिवशी तुम्हाला जाणवेल की स्वामींचा प्रत्येक विलंब, प्रत्येक परीक्षा आणि प्रत्येक प्रतीक्षा ही तुमच्या हितासाठीच होती. म्हणून आज पुन्हा एकदा मनापासून संकल्प करा, मी कोणत्याही परिस्थितीत सत्याचा मार्ग सोडणार नाही. मी प्रामाणिकपणा सोडणार नाही. मी माझं चांगुलपण सोडणार नाही. कारण मला माझ्या वेळेवर, माझ्या कर्मावर आणि माझ्या स्वामींवर पूर्ण विश्वास आहे. स्वामी समर्थ शेवटी इतकंच सांगतात, तू फक्त चालत राहा. रस्ता कितीही कठीण असला तरी थांबू नकोस. कारण जो भक्त श्रद्धेने चालत राहतो त्याला मी कधीही अर्ध्या वाटेवर सोडत नाही. योग्य वेळ आली की मी स्वतः त्याचा हात धरून त्याला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जातो. म्हणून भक्तांनो, आजही आणि उद्याही, सुखात आणि दुःखात, यशात आणि अपयशात, एकच मंत्र आपल्या हृदयात कायम जिवंत ठेवा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ हे नामच तुमच्या जीवनातील अंधार दूर करून विश्वासाचा नवा सूर्योदय घडवेल. जेव्हा मी माझ्या भक्ताच्या आयुष्यात मोठा बदल घडवण्याचा संकल्प करतो तेव्हा सर्वप्रथम त्याच्या मनाची तयारी करतो. कारण मन तयार नसेल तर मोठे सुखही टिकत नाही. म्हणून काही काळ असा येतो की प्रत्येक गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडत असल्यासारखी वाटते. आपण आखलेले बेत मोडतात, ज्या व्यक्तींवर विश्वास ठेवला त्या दूर जातात, मेहनतीचे फळ दिसत नाही आणि मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. पण हेच ते दिवस असतात जेव्हा स्वामी तुमच्या आयुष्याचा पाया अधिक मजबूत करत असतात. लक्षात ठेवा, मोठी इमारत उभी करायची असेल तर तिचा पाया खोल घ्यावा लागतो. बाहेरून पाहणाऱ्याला फक्त खोदकाम दिसते. त्याला वाटते की येथे काहीच निर्माण होत नाही. पण अभियंत्याला माहीत असते की पाया जितका मजबूत तितकी इमारत अधिक उंच आणि सुरक्षित उभी राहील. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातही जर संघर्ष वाढत असतील तर निराश होऊ नका. कदाचित स्वामी तुमच्यासाठी असे भविष्य घडवत असतील ज्यासाठी आजचा मजबूत पाया आवश्यक आहे. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या भक्ताने दुसऱ्याच्या संपत्तीवर, यशावर किंवा भाग्यावर डोळा ठेवू नये. कारण प्रत्येकाला मी त्याच्या कर्मानुसार आणि योग्य वेळेनुसार देतो. दुसऱ्याचे जीवन पाहून स्वतःला दुःखी करणारा माणूस स्वतःच्या आयुष्यातील आशीर्वाद विसरून जातो. म्हणून रोज स्वतःला विचारा, आज मला कोणत्या गोष्टींसाठी परमेश्वराचे आभार मानता येतील? ज्या दिवशी हा प्रश्न तुम्ही मनापासून विचाराल त्या दिवशी तक्रारी कमी होतील आणि समाधान वाढू लागेल. भक्तांनो, प्रामाणिक माणूस अनेकदा एकटाच चालत असतो. कारण सत्याचा मार्ग गर्दीचा नसतो. खोटेपणाच्या मार्गावर टाळ्या वाजवणारे अनेक मिळतात, पण सत्याच्या मार्गावर चालणाऱ्याला अनेकदा शांतपणे पुढे जावे लागते. याचा अर्थ असा नाही की तो हरला आहे. उलट त्याचा प्रत्येक पाऊल त्याला स्वामींच्या अधिक जवळ घेऊन जात असतो. स्वामी म्हणतात, लोकांनी तुझी किंमत ओळखली नाही म्हणून दुःखी होऊ नकोस. हिरा बाजारात पडला तरी त्याची किंमत कमी होत नाही. तुमची किंमत लोकांच्या मतांवर अवलंबून नसते. तुमची किंमत तुमच्या चारित्र्यावर, तुमच्या प्रामाणिकपणावर आणि तुमच्या कर्मावर ठरते. म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी आयुष्य वाया घालवू नका. तुमचे कर्मच एक दिवस तुमची ओळख बनतील. अनेक वेळा असे घडते की आपण एखाद्या संधीसाठी खूप प्रयत्न करतो, पण ती संधी हातातून निघून जाते. त्यावेळी मन खूप खचते. पण स्वामी समर्थ प्रेमाने सांगतात, जे तुझ्यापासून दूर गेले ते तुझ्यासाठी नव्हते. आणि जे तुझ्यासाठी आहे ते कोणत्याही परिस्थितीत तुला मिळणारच आहे. म्हणून जे निघून गेले त्याचा शोक करत बसू नका. कारण पुढे जे येणार आहे ते त्यापेक्षा अधिक सुंदर असू शकते. स्वामी समर्थ आपल्या भक्तांना अजून एक महत्त्वाची शिकवण देतात. ते म्हणतात, कष्ट करताना कधीही तक्रार करू नकोस. कारण कष्ट हे ओझे नसतात, ते भविष्य घडवणारे साधन असतात. ज्या हातांनी मेहनत केली आहे त्या हातांना एक दिवस यशाचा आशीर्वाद नक्की मिळतो. कदाचित आज नाही, उद्या नाही, पण योग्य वेळ आल्यावर नक्की मिळतो. भक्तांनो, आयुष्यात अशी वेळही येते जेव्हा सर्व दारे बंद झाल्यासारखी वाटतात. पण त्यावेळी स्वामी शांतपणे सांगतात,
जेव्हा तुला सर्व मार्ग बंद दिसतात तेव्हा समजून घे की मी तुझ्यासाठी नवीन मार्ग तयार करत आहे. म्हणून संकट पाहून घाबरू नका. श्रद्धेने पुढे चालत राहा. कारण जिथे मानवी बुद्धीचा मार्ग संपतो तिथून स्वामींच्या कृपेचा मार्ग सुरू होतो. एक दिवस असा येईल की तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संघर्षाचे उत्तर तुम्हाला मिळेल. तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, जर त्यावेळी मला लगेच यश मिळालं असतं तर मी आज इतका मजबूत झालो नसतो. जर त्यावेळी माझी इच्छा पूर्ण झाली असती तर आज मला स्वामींच्या योजनेचं सौंदर्य समजलं नसतं. म्हणून भक्तांनो, आजचा दिवस आशेने जगा. प्रत्येक सकाळी विश्वासाने उठा. प्रत्येक काम प्रामाणिकपणे करा. प्रत्येक माणसाशी प्रेमाने वागा आणि प्रत्येक रात्री स्वामींच्या चरणी दिवस अर्पण करा. कारण जे जीवन स्वामींना अर्पण केले जाते ते जीवन कधीच व्यर्थ जात नाही. शेवटी स्वामी समर्थ प्रेमाने सांगतात, माझ्या लेकरा, तू फक्त श्रद्धा जिवंत ठेव. तुझ्या आयुष्यातील योग्य क्षण मी आधीच ठरवला आहे. तुझं यश तुझ्याकडे येत आहे. फक्त अधीर होऊ नकोस. वेळेवर विश्वास ठेव, कर्म करत राहा आणि माझं नाम कधीही सोडू नकोस. भक्तांनो, स्वामी समर्थ म्हणतात, माणसाची खरी ओळख त्याच्या सुखाच्या दिवसांत होत नाही, ती त्याच्या संकटाच्या काळात होते. सुखात प्रत्येकजण हसतो, प्रत्येकजण आत्मविश्वासाने बोलतो आणि प्रत्येकजण स्वतःला मजबूत समजतो. पण जेव्हा आयुष्यात कठीण प्रसंग येतात तेव्हा मनाचा खरा कस लागतो. त्यावेळी जो माणूस श्रद्धा सोडत नाही, प्रामाणिकपणा सोडत नाही आणि परमेश्वरावरचा विश्वास कमी होऊ देत नाही, त्याच्यावर स्वामींची विशेष कृपा असते. अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की काही लोक चुकीचे मार्ग स्वीकारून काही काळासाठी भरभराटीला जातात. त्यांच्याकडे पैसा असतो, प्रसिद्धी असते आणि बाहेरून पाहिलं तर सर्व काही सुंदर दिसतं. तेव्हा प्रामाणिक माणसाच्या मनात क्षणभर विचार येतो, मीही चुकीचा मार्ग स्वीकारला असता तर कदाचित आज माझं आयुष्य वेगळं असतं. पण स्वामी समर्थ प्रेमाने सांगतात, दिसणारं प्रत्येक सुख हे खरं सुख नसतं. ज्या आनंदामध्ये मनःशांती नाही, तो आनंद फार काळ टिकत नाही. स्वामी पुढे म्हणतात, तुझ्या आयुष्यात उशीर होत आहे याचा अर्थ तू मागे पडला आहेस असा होत नाही. कधी कधी परमेश्वर तुला अशा ठिकाणी पोहोचवत असतो जिथे पोहोचण्यासाठी योग्य वेळ आवश्यक असते. जसं फळ वेळेआधी तोडलं तर त्याला गोडवा येत नाही, तसंच वेळेपूर्वी मिळालेलं यश अनेकदा टिकत नाही. पण योग्य वेळ आल्यावर मिळालेलं यश माणसाला नम्रताही शिकवतं आणि जबाबदारीही शिकवतं. भक्तांनो, आयुष्यातील प्रत्येक अडचण ही तुमची शत्रू नाही. काही अडचणी तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून वाचवतात. काही अपयश तुम्हाला मोठ्या संकटापासून दूर ठेवतात. काही नकार तुम्हाला भविष्यातील मोठ्या आशीर्वादासाठी तयार करतात. म्हणून प्रत्येक वेळी, हे माझ्यासोबतच का, असा प्रश्न विचारण्यापेक्षा, या प्रसंगातून स्वामी मला काय शिकवत आहेत, हा प्रश्न स्वतःला विचारा. स्वामी समर्थ म्हणतात, जो स्वतःच्या चुकांमधून शिकतो त्याला कोणीही हरवू शकत नाही. आयुष्यात चुका होणारच, पण त्या चुकांमुळे स्वतःला दोष देत बसू नका. त्यातून शिकून पुन्हा उभं राहा. पडणं ही हार नसते, होऊन पुन्हा उठण्याची इच्छा संपणं ही खरी हार असते. म्हणून प्रत्येक नव्या दिवसाकडे नव्या आशेने पहा. लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाचं सर्वात मोठं सामर्थ्य म्हणजे त्याची स्वच्छ झोप. ज्याने कोणाचं वाईट केलं नाही, कोणाची फसवणूक केली नाही, ज्याने आपल्या कष्टावर विश्वास ठेवला आहे, त्याच्या मनात अपराधाची भीती नसते. अशा मनातच स्वामींचं वास्तव्य असतं. पैसा मिळवणं मोठं नाही, मनःशांती टिकवणं मोठं आहे. स्वामी समर्थ सांगतात, तुझ्या घरात किती संपत्ती आहे यापेक्षा तुझ्या घरात किती प्रेम आहे हे महत्त्वाचं आहे. कारण प्रेम असलेल्या घरात कमी साधनांमध्येही आनंद असतो, पण प्रेम नसलेल्या घरात अमाप संपत्ती असूनही समाधान नसतं. म्हणून आपल्या कुटुंबात प्रेम, आदर आणि विश्वास जपा. हेच खरे धन आहे. भक्तांनो, दुसऱ्यांच्या यशावर टाळ्या वाजवायला शिका. दुसऱ्याचं चांगलं पाहून मनातून आनंद व्यक्त करा. कारण मत्सर मनाला कमकुवत करतो, पण शुभेच्छा मनाला विशाल बनवतात. स्वामींच्या भक्ताचं हृदय नेहमी मोठं असावं. तो स्वतःसाठीच नव्हे तर सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करणारा असावा. स्वामी म्हणतात, ज्या दिवशी तू प्रत्येक परिस्थितीत माझे आभार मानायला शिकशील, त्या दिवशी तुझ्या आयुष्यातील दुःखाचं ओझं अर्ध होईल. कृतज्ञता ही अशी शक्ती आहे जी दुःखातही आशा निर्माण करते.
म्हणून रोज रात्री झोपण्यापूर्वी 3 गोष्टींसाठी स्वामींचे आभार माना. हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुमच्या आयुष्यातील आनंद वाढू लागला आहे. म्हणून भक्तांनो, तुमचा प्रवास अजून संपलेला नाही. तुमची कहाणी अजून पूर्ण झालेली नाही. आजचा संघर्ष हा शेवट नाही, तो एका सुंदर सुरुवातीची तयारी आहे. स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक अश्रूकडे पाहत आहेत, तुमच्या प्रत्येक प्रार्थना ऐकत आहेत आणि योग्य वेळ आल्यावर तुमच्या आयुष्यात असा बदल घडवतील की तुम्ही स्वतःच म्हणाल, स्वामी, तुमचा प्रत्येक निर्णय माझ्या भल्यासाठीच होता. म्हणून आज पुन्हा एकदा मनापासून नामस्मरण करा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्रद्धा जीवन ठेवा, कर्म करत राहा आणि वेळेवर विश्वास ठेवा. कारण प्रामाणिक माणसाचा विजय उशिरा होतो, पण तो विजय तेजस्वी, कायमस्वरूपी आणि स्वामींच्या कृपेने परिपूर्ण असतो. भक्तांनो, स्वामी समर्थ म्हणतात, काळ कधीच कोणाचा शत्रू नसतो. तो फक्त प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार योग्य वेळी योग्य फळ देत असतो. म्हणून आज जर तुमच्या आयुष्यात प्रतीक्षा असेल, तर त्या प्रतीक्षेला ओझं समजू नका. कारण प्रतीक्षेच्या काळातच परमेश्वर माणसाला संयम, विवेक आणि आत्मविश्वास शिकवत असतो. हीच ती संपत्ती आहे जी आयुष्यभर उपयोगी पडते. अनेक वेळा आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप मेहनत करतो, पण अपेक्षित परिणाम मिळत नाही. मनात निराशा येते. काही लोक तर एवढे खचून जातात की ते प्रयत्न करणंच सोडून देतात. पण स्वामी समर्थ प्रेमाने सांगतात, अपयश म्हणजे शेवट नाही. अपयश म्हणजे मी तुला दुसऱ्या मार्गाने पुढे जाण्याचा संकेत देत आहे. म्हणून प्रत्येक अपयशाकडे शिक्षेसारखं पाहू नका, त्याला शिकवण समजा. स्वामी म्हणतात, माझा भक्त कधीही दुसऱ्याच्या यशामुळे दुःखी होत नाही. कारण त्याला माहीत असतं की प्रत्येकाच्या जीवनाची वेळ वेगळी आहे. सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही सुंदर असतात, पण त्यांची वेळ वेगळी असते. त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाचं यशही वेगळ्या वेळी येतं. म्हणून स्वतःच्या प्रवासावर विश्वास ठेवा. दुसऱ्याशी तुलना केली की मनात असंतोष निर्माण होतो, पण स्वतःच्या प्रगतीकडे पाहिलं की समाधान निर्माण होतं. भक्तांनो, कधी कधी परमेश्वर तुमच्याकडून काही गोष्टी हिरावून घेतो. त्यावेळी खूप वेदना होतात. पण स्वामी समर्थ सांगतात, जे मी तुझ्याकडून घेतो, त्यापेक्षा अनेक पटींनी अधिक चांगलं देण्यासाठीच घेतो. एखादं जुनं पान गळून पडल्याशिवाय झाडाला नवी पालवी फुटत नाही. तसेच आयुष्यात काही गोष्टी संपल्याशिवाय नवीन आणि अधिक सुंदर सुरुवात होत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या शब्दांमध्ये गोडवा ठेव. कारण कठोर शब्दांनी जखम होते, पण प्रेमळ शब्दांनी तुटलेलं मनही जुळतं. माणसाकडे पैसा नसला तरी चालेल, पण त्याच्या बोलण्यात प्रेम, नम्रता आणि आदर असला पाहिजे. कारण लोक तुमचं रूप विसरतील, तुमची संपत्ती विसरतील, पण तुम्ही त्यांच्याशी कसं वागलात हे कधीच विसरणार नाहीत. लक्षात ठेवा, प्रामाणिक माणूस कधीच एकटा नसतो. जगाने साथ सोडली तरी परमेश्वर त्याच्या पाठीशी उभा असतो. अनेक वेळा तुम्हाला वाटेल की माझं ऐकणारं कोणीच नाही, पण त्या शांत रात्रीतही स्वामी तुमच्या मनातील प्रत्येक वेदना ऐकत असतात. तुम्ही न बोललेले शब्दही त्यांना समजतात. म्हणून मनातलं दुःख त्यांच्या चरणी अर्पण करा. अश्रू लपवू नका, कारण भक्ताच्या अश्रूंना स्वामींच्या कृपेचा स्पर्श झाला की तेच अश्रू सामर्थ्यात बदलतात. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या जीवनात कोणतीही गोष्ट कायमची नाही. दुःख कायमचं नाही, अपयश कायमचं नाही, गरिबी कायमची नाही, अडचणी कायमच्या नाहीत. जसं ऋतू बदलतात, तसं आयुष्यही बदलतं. म्हणून वाईट काळात धीर सोडू नका आणि चांगल्या काळात अहंकार करू नका. दोन्ही काळ तात्पुरते आहेत. भक्तांनो, ज्या माणसाच्या मनात स्वच्छ भावना असतात, त्याचं भाग्य बदलायला वेळ लागू शकतो, पण त्याचं भविष्य उज्ज्वल असतं. कारण स्वामी समर्थ कधीही प्रामाणिक भक्ताला रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. ते योग्य वेळ येण्याची वाट पाहतात, आणि जेव्हा ती वेळ येते, तेव्हा एका क्षणात अनेक वर्षांचं दुःख दूर होतं. म्हणूनच स्वामी पुन्हा पुन्हा सांगतात, वेळेवर विश्वास ठेव. आज जर तुम्ही संघर्ष करत असाल, तर स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी माझा प्रामाणिकपणा जपला आहे का? मी माझं कर्म मनापासून करत आहे का? माझ्या मनात स्वामींवर श्रद्धा आहे का? जर या 3 प्रश्नांची उत्तरं होय असतील, तर तुमचं यश निश्चित आहे. ते आज येईल, उद्या येईल किंवा काही काळाने येईल, पण ते येणारच. शेवटी स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक भक्ताला प्रेमाने सांगतात, माझ्या लेकरा, तू निराश होऊ नकोस.
तुझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण माझ्या दृष्टीसमोर आहे. तुझे कष्ट मी पाहतो आहे. तुझे अश्रू मी मोजले आहेत. तुझ्या मनातील वेदना मला माहीत आहेत. आणि म्हणूनच मी तुला योग्य वेळ येईपर्यंत धीर धरायला सांगतो. कारण मी जे देणार आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षाही अधिक सुंदर असेल. म्हणून भक्तांनो, आजचा हा संदेश आपल्या हृदयात कायमचा कोरून ठेवा. प्रामाणिकपणाचा मार्ग कधीच सोडू नका. कारण स्वामी समर्थांच्या दरबारात उशीर होऊ शकतो, पण अन्याय कधीच होत नाही. पूर्ण विश्वासाने, पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण समर्पणाने फक्त एकदाच म्हणा, श्री स्वामी समर्थ. त्या नामातच तुमच्या जीवनातील प्रत्येक अंधार दूर करण्याची दिव्य शक्ती आहे. जीवनात जेव्हा सर्व काही हरवल्यासारखं वाटतं, तेव्हाच श्रद्धेची खरी परीक्षा सुरू होते. सुखाच्या काळात देवावर विश्वास ठेवणं सोपं असतं, पण जेव्हा डोळ्यांत अश्रू असतात, हात रिकामे असतात, मनात असंख्य प्रश्न असतात आणि भविष्य अंधारलेलं दिसतं, तेव्हा जो भक्त स्वामींचं नाव सोडत नाही, त्याच्यावर स्वामींची विशेष कृपादृष्टी असते. कारण श्रद्धा म्हणजे परिस्थिती चांगली असताना देवाचं स्मरण करणं नव्हे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी देवावरचा विश्वास न ढळू देणं, हाच खरा भक्तीचा मार्ग आहे. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या लेकरा, लोक तुला तुझ्या आजच्या परिस्थितीवरून ओळखतील, पण मी तुला तुझ्या उद्याच्या सामर्थ्यावरून ओळखतो. हा किती मोठा संदेश आहे. आज जगाला तुमच्यात काही दिसत नसेल, तरी स्वामींना तुमच्या आयुष्याचं संपूर्ण चित्र दिसत असतं. म्हणून लोकांच्या मतांमुळे स्वतःची किंमत कमी समजू नका. आज तुम्ही संघर्ष करत असाल, तर तो तुमच्या कमकुवतपणाचा पुरावा नाही, तो तुमच्या भविष्याच्या तयारीचा पुरावा आहे. भक्तांनो, प्रत्येक बीजाला जमिनीखाली काही काळ अंधारात राहावं लागतं. त्या अंधारात ते शांतपणे फुटतं, मुळे वाढवतं आणि मग एक दिवस जमिनीवर येऊन हिरवं रोपट बनतं. जर ते बीज अधीर झालं असतं, तर त्याचं झाड कधीच झालं नसतं. तसेच तुमचं आयुष्य आहे. आजचा अंधार हा कायमचा नाही. तुमची मुळे मजबूत होत आहेत. स्वामी तुमच्या व्यक्तिमत्वाला इतकं सक्षम बनवत आहेत की पुढे येणाऱ्या मोठ्या जबाबदाऱ्या तुम्ही सहज पेलू शकाल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मनात जर प्रामाणिकपणा असेल, तर घाबरण्यासारखं काहीच नाही. कारण खोटेपणाला सतत स्वतःचं संरक्षण करावं लागतं, पण सत्याला कोणत्याही आधाराची गरज नसते. सत्य स्वतःच्या सामर्थ्याने उभं राहतं. म्हणून कोणीतरी तुमच्यावर खोटे आरोप केले, तुमचा अपमान केला किंवा तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, तरी शांत राहा. काळ स्वतः सत्याला न्याय देतो. लक्षात ठेवा, प्रत्येक वेदना तुम्हाला अधिक संवेदनशील बनवते. ज्याने दुःख अनुभवलं आहे, तोच दुसऱ्याच्या अश्रूंची किंमत समजू शकतो. ज्याने संघर्ष केला आहे, तोच दुसऱ्याला धीर देऊ शकतो. म्हणून तुमच्या वेदनांचा द्वेष करू नका. त्या वेदनांनीच तुमच्या हृदयात करुणा निर्माण केली आहे. आणि करुणा असलेलं हृदय स्वामींना अत्यंत प्रिय असतं. स्वामी समर्थ सांगतात, नेहमी लक्षात ठेव, माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठं धन म्हणजे त्याची चांगली कर्म. पैसा, प्रतिष्ठा आणि संपत्ती एका क्षणात नष्ट होऊ शकते, पण चांगल्या कर्मांची संपत्ती कधीही नष्ट होत नाही. तीच संकटात तुमचं रक्षण करते. तीच योग्य लोकांना तुमच्या आयुष्यात आणते. आणि तीच स्वामींच्या कृपेला तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग बनते. भक्तांनो, एक दिवस असा नक्की येईल, जेव्हा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक कठीण क्षणाचा अर्थ तुम्हाला समजेल. आज ज्या गोष्टीसाठी तुम्ही रडत आहात, त्याच गोष्टीबद्दल उद्या तुम्ही स्वामींचे आभार मानाल. कारण अनेक वेळा परमेश्वर आपल्याला जे हवं आहे ते देत नाही, पण जे खरंच आवश्यक आहे तेच देतो. त्यावेळी त्याचा निर्णय समजत नाही, पण काळ पुढे सरकल्यावर त्यामागचं प्रेम स्पष्ट दिसू लागतं. म्हणून आजपासून एक गोष्ट मनाशी ठरवा. परिस्थिती कशीही असो, तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य हरवू देऊ नका. तुमच्या मनातील आशा विझू देऊ नका. तुमच्या कर्मातील प्रामाणिकपणा कमी होऊ देऊ नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींच्या चरणांवरील विश्वास ढळू देऊ नका. कारण श्रद्धा जिवंत असेल, तर अंधार कितीही गडद असला तरी पहाट नक्की उगवते. स्वामी समर्थ शेवटी प्रेमाने म्हणतात, माझ्या भक्ता, तू फक्त चालत राहा. प्रत्येक पावलावर मी तुझ्यासोबत आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वादळानंतर मीच शांततेचा वारा बनून येईन. प्रत्येक अश्रूनंतर मीच आनंदाचं कारण बनेन. आणि प्रत्येक प्रतीक्षेनंतर मीच तुझ्या यशाचा उत्सव घडवीन. म्हणून भक्तांनो, मनातील सर्व चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा.
पूर्ण विश्वासाने, पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण समर्पणाने पुन्हा एकदा उच्चार करा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे नाम तुमच्या जीवनातील प्रत्येक संकटावर मात करण्याची शक्ती देईल, प्रत्येक अंधारात प्रकाश देईल आणि योग्य वेळ आल्यावर तुमच्या प्रामाणिक जीवनाला यश, समाधान आणि स्वामींच्या अखंड कृपेने उजळून टाकेल. भक्तांनो, स्वामी समर्थ म्हणतात, ज्याच्या मनात सत्य आहे त्याला काळाची भीती नसते. कारण सत्याला लपवण्यासाठी कोणत्याही मुखवट्याची गरज नसते. प्रामाणिक माणूस शांत झोपतो, कारण त्याच्या मनावर फसवणुकीचं ओझं नसतं. त्याच्या हृदयात कपट नसतं, म्हणून त्याच्या चेहऱ्यावर समाधान असतं. जग त्याला काही काळ ओळखणार नाही, त्याच्या कष्टांची दखल घेणार नाही, पण स्वामींच्या दृष्टीतून त्याचं एकही चांगलं कर्म सुटत नाही. अनेक वेळा माणूस असा विचार करतो, मी इतकी वर्षे प्रामाणिकपणे जगलो, तरी माझं जीवन संघर्षमय का आहे? त्यावेळी स्वामी समर्थ प्रेमाने सांगतात, माझ्या लेकरा, तुझ्या संघर्षाची वर्षे मी विसरलो नाही. तुझ्या प्रत्येक अश्रूची नोंद माझ्याकडे आहे. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचला आहे. पण लक्षात ठेव, मी तुला फक्त यश देण्यासाठी थांबवत नाही, तर त्या यशाला सांभाळण्याची पात्रता देण्यासाठी तुला घडवत आहे. भक्तांनो, पात्रता नसताना मिळालेलं यश माणसाला अहंकारी बनवतं, पण संघर्षातून मिळालेलं यश माणसाला नम्र बनवतं. म्हणूनच स्वामी अनेकदा आपल्या भक्ताला आधी संकटातून चालायला शिकवतात आणि नंतर सुखाचा मार्ग दाखवतात. ज्याने दुःख पाहिलं आहे तो सुखाची किंमत जाणतो. ज्याने भूक अनुभवली आहे तो अन्नाचा आदर करतो. ज्याने अपमान सहन केला आहे तो दुसऱ्याचा सन्मान करायला शिकतो. म्हणून तुमच्या संघर्षाचा तिरस्कार करू नका. हाच संघर्ष उद्या तुमच्या व्यक्तिमत्वाची सर्वात मोठी ताकद बनेल. स्वामी समर्थ म्हणतात, मनुष्याने कधीही आपल्या चांगुलपणाचा व्यापार करू नये. आजकाल अनेक जण म्हणतात, चांगलं राहून काही फायदा नाही. पण हा विचार चुकीचा आहे. चांगुलपणाचा फायदा लगेच दिसत नाही, पण त्याचं फळ आयुष्यभर मिळत राहते. प्रामाणिकपणामुळे कदाचित काही संधी हातातून जातील, पण चुकीच्या मार्गाने मिळालेल्या संधीपेक्षा सत्याने गमावलेली संधी अधिक मौल्यवान असते. कारण सत्याचा मार्ग शेवटी स्वामींच्या चरणांपर्यंत घेऊन जातो. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक विलंब हा तुमच्या विरोधात नाही. काही वेळा स्वामी तुमचं रक्षण करत असतात. तुम्ही ज्या दारासाठी हट्ट करत आहात त्या दारामागे संकट असेल तर स्वामी ते दार बंदच ठेवतील. आणि जे दार तुमच्या कल्याणासाठी असेल ते योग्य वेळी स्वतः उघडतील. म्हणून प्रत्येक बंद झालेल्या दाराबद्दल दुःख करू नका. कारण स्वामींच्या कृपेने उघडणारे दरवाजे कोणालाही बंद करता येत नाहीत. भक्तांनो, स्वामी समर्थ सांगतात, तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू म्हणजे निराशा. कारण निराशा माणसाच्या हातातील शक्ती हिरावून घेते. ती प्रयत्न थांबवते, आशा संपवते आणि श्रद्धा कमकुवत करते. म्हणून कितीही कठीण प्रसंग असला तरी स्वतःला एकच वाक्य सांगा, ही वेळही निघून जाईल. स्वामी माझ्यासोबत आहेत. हे वाक्य मनापासून म्हटलं की मनात नवं धैर्य निर्माण होतं. स्वामी म्हणतात, प्रत्येक सकाळ ही माझ्याकडून मिळालेली नवी संधी आहे. म्हणून कालच्या अपयशाचं ओझं आजच्या दिवसावर ठेवू नका. नवीन दिवस नवीन विचारांनी सुरू करा. कोणाबद्दल राग असेल तर तो सोडा. मनात द्वेष असेल तर तो स्वामींच्या चरणी अर्पण करा. कारण द्वेषाने भरलेल्या मनात कृपेचा प्रकाश टिकत नाही. भक्तांनो, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार तो दिवस असेल ज्या दिवशी तुम्ही परिस्थिती बदलण्यापूर्वी स्वतःचे विचार बदलाल. कारण विचार बदलले की शब्द बदलतात, शब्द बदलले की कर्म बदलतात आणि कर्म बदलले की भाग्यही बदलू लागतं. स्वामींची कृपा त्या मनावर सहज होते जे मन नम्र, शांत आणि कृतज्ञ असतं. म्हणून आजपासून प्रत्येक दिवसाची सुरुवात एका संकल्पाने करा, मी कोणाचं वाईट करणार नाही. मी कोणाचा हेवा करणार नाही. मी माझं कर्म प्रामाणिकपणे करीन. मी प्रत्येक संकटात स्वामींचं स्मरण करीन. आणि मी वेळेवर विश्वास ठेवीन. हा संकल्पच तुमच्या जीवनाला नवीन दिशा देईल. शेवटी स्वामी समर्थ प्रेमाने म्हणतात, माझ्या भक्ता, तुझ्या आयुष्यात उशीर होत आहे म्हणून घाबरू नकोस. कारण मी जेव्हा देतो तेव्हा मोजून देत नाही, भरभरून देतो. पण त्याआधी तुझं मन, तुझं चारित्र्य आणि तुझी श्रद्धा मजबूत करतो. म्हणून धीर धार, कर्म करत राहा आणि माझं नाम सोडू नकोस. चला,
पूर्ण भक्तिभावाने आणि अखंड विश्वासाने एकदा म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ज्या हृदयात हे नाम सतत घुमत राहते, त्या हृदयात भीती राहत नाही, निराशा टिकत नाही आणि एक दिवस स्वामींच्या कृपेने यशाचा सूर्य निश्चित उगवतो. भक्तांनो, स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे त्यामागे एक दिव्य योजना आहे. प्रत्येक घटना समजून घेण्याचा प्रयत्न करू नकोस. काही गोष्टी फक्त श्रद्धेने स्वीकाराव्या लागतात. माणूस आपल्या मर्यादित बुद्धीने प्रत्येक प्रसंगाचा अर्थ शोधत राहतो, पण परमेश्वराची योजना माणसाच्या विचारांपेक्षा कितीतरी विशाल असते. म्हणून प्रत्येक वेळी उत्तर मिळेलच अशी अपेक्षा ठेवू नका. काही उत्तर वेळच देत असते. अनेक भक्त स्वामींना विचारतात, स्वामी, आम्ही रोज तुमचं नाम घेतो, प्रार्थना करतो, चांगलं वागतो, तरी आमच्या आयुष्यात अडचणी का कमी होत नाहीत? स्वामी समर्थ प्रेमाने उत्तर देतात, अडचणी संपल्या म्हणजे कृपा झाली असं नाही. अडचणींमध्येही मन स्थिर राहू लागलं तर समज माझी कृपा तुझ्यावर आहे. कारण कृपा म्हणजे फक्त संकट दूर होणं नव्हे, तर संकटाचा सामना करण्याची शक्ती मिळणं होय. भक्तांनो, जीवनात दोन प्रकारचे माणसं असतात. एक ते जे परिस्थिती बदलण्याची वाट पाहतात, आणि दुसरे ते जे स्वतःला बदलतात आणि परिस्थितीलाही बदलून टाकतात. स्वामी समर्थ नेहमी दुसऱ्या प्रकारच्या भक्तांवर प्रसन्न असतात, कारण ते तक्रार करत बसत नाहीत. ते प्रत्येक दिवस नव्या आशेने सुरू करतात आणि प्रत्येक अपयशातून नवीन शिकवण घेतात. स्वामी म्हणतात, तुझ्या जीवनात जर संघर्ष आहे तर समज की अजून तुझं कार्य पूर्ण झालेलं नाही. परमेश्वर ज्या व्यक्तीकडून मोठं कार्य करून घेतो त्याला आधी मोठ्या परीक्षांतून नेतो. कारण मजबूत लोखंडापासूनच धारदार तलवार तयार होते, कच्च्या धातूपासून नव्हे. त्याचप्रमाणे मजबूत व्यक्तिमत्वही संकटांच्या भट्टीतूनच तयार होतं. भक्तांनो, कधी कधी तुम्ही एखाद्या व्यक्तीवर मनापासून विश्वास ठेवता, पण ती व्यक्तीच तुमचा विश्वास तोडते. त्या क्षणी मनात कटुता निर्माण होते. वाटतं आता कोणावरच विश्वास ठेवू नये. पण स्वामी समर्थ सांगतात, विश्वासघात करणाऱ्या व्यक्तीमुळे स्वतःचा स्वभाव बदलू नकोस. प्रत्येक माणूस सारखा नसतो. काही लोक जखम देतात, तर काही लोक त्या जखमेवर फुंकर घालण्यासाठी स्वामी पाठवतात. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याला माफ कराल त्या दिवशी सर्वात मोठी मुक्ती तुम्हालाच मिळेल. क्षमा म्हणजे समोरच्याची चूक विसरणं नाही, तर त्या चुकीचं ओझं स्वतःच्या मनातून खाली ठेवणं आहे. राग धरून ठेवणं म्हणजे जळता निखारा हातात धरून दुसऱ्याला जाळण्याचा प्रयत्न करणं. सर्वात आधी भाजतो तो स्वतःच. स्वामी समर्थ म्हणतात, कधीही आपल्या कर्माचा अभिमान बाळगू नकोस, कारण कर्म करण्याची शक्तीही मीच दिली आहे. हा विचार मनात आला की अहंकार आपोआप निघून जातो, नम्रता येते, आणि जिथे नम्रता असते तिथे स्वामींचा आशीर्वाद अधिक काळ टिकतो. भक्तांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमचं असं दुःख हे तुमच्या उद्याच्या आनंदाची तयारी असू शकतं. आज ज्या गोष्टीसाठी तुम्ही रडत आहात, उद्या त्याच गोष्टीमुळे तुम्ही अधिक शहाणे, अधिक मजबूत आणि अधिक संयमी बनलेले असाल. म्हणून प्रत्येक प्रसंगाला शत्रू समजू नका. काही प्रसंग हे जीवनातील महान गुरु असतात. स्वामी समर्थ शेवटी आपल्या भक्ताला प्रेमाने सांगतात, माझ्या लेकरा, तुझ्या जीवनात उशीर होत आहे म्हणून निराश होऊ नकोस. तू जे पेरलं आहेस ते वाया जाणार नाही. प्रत्येक चांगल्या कर्माचं फळ तुला योग्य वेळी मिळणारच आहे. मी काळाचा स्वामी आहे, माझ्या वेळेवर विश्वास ठेव, तुझी वेळ जवळ येत आहे. म्हणून भक्तांनो, आजपासून स्वतःला कधीही दुर्दैवी समजू नका, स्वतःला एकटं समजू नका. कारण ज्या क्षणी तुम्ही श्रद्धेने श्री स्वामी समर्थ म्हणता, त्या क्षणी स्वामींची कृपा तुमच्या पाठीशी उभी राहते. मग कितीही मोठं वादळ असो, कितीही मोठा अंधार असो, कितीही कठीण संघर्ष असो, तो कायमचा राहत नाही. कारण स्वामींच्या कृपेचा प्रकाश एक दिवस प्रत्येक अंधार दूर करतो. चला भक्तांनो, डोळे मिटा, मन शांत करा आणि पूर्ण विश्वासाने म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. या नामातच तुमच्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, प्रत्येक वेदनेचं औषध आणि प्रत्येक संघर्षावर विजय मिळवण्याची दिव्य शक्ती दडलेली आहे. भक्तांनो, स्वामी समर्थ म्हणतात, जगात सर्वात कठीण गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे परिस्थिती प्रतिकूल असतानाही मनात विश्वास जिवंत ठेवणे.
कारण जेव्हा सर्व काही आपल्या मनासारखं घडत असतं तेव्हा विश्वास ठेवणं सहज असतं. पण जेव्हा प्रत्येक प्रयत्न अपुरा वाटतो, प्रत्येक दार बंद झाल्यासारखं वाटतं आणि प्रत्येक दिशेला अंधार दिसतो, तेव्हा जो भक्त स्वामींचं नाम सोडत नाही, त्यालाच स्वामी आपल्या कृपेचा खरा अधिकारी बनवतात. अनेकदा आपण परमेश्वराला विचारतो, स्वामी, माझ्या प्रार्थनेला उत्तर कधी मिळणार? स्वामी समर्थ प्रेमाने म्हणतात, माझ्या लेकरा, प्रत्येक प्रार्थना मी ऐकतो. पण प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर तुझ्या इच्छेनुसार नाही, तर तुझ्या कल्याणानुसार देतो. हा संदेश समजला की मनातील अस्वस्थता कमी होऊ लागते. कारण आपल्याला कळतं की स्वामी कधीच आपल्या भक्ताचं अहित करत नाहीत. भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. नदी जेव्हा पर्वतावरून खाली वाहते, तेव्हा तिच्या मार्गात कितीतरी मोठे दगड येतात. पण नदी त्या दगडांशी भांडत नाही. ती शांतपणे त्यांच्या भोवती मार्ग काढते आणि पुढे जात राहते. म्हणूनच शेवटी ती समुद्राला जाऊन मिळते. जर नदी प्रत्येक अडथळ्यासमोर थांबली असती, तर ती कधीच समुद्रापर्यंत पोहोचली नसती. तसेच तुमचं आयुष्य आहे. प्रत्येक अडथळ्यावर थांबू नका. प्रत्येक अपमानाला उत्तर देण्यात वेळ घालवू नका. प्रत्येक टीकेला मनावर घेऊ नका. तुमचं ध्येय लक्षात ठेवा आणि पुढे चालत राहा. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या भक्ताचं मन जितकं शांत, तितकी त्याची बुद्धी अधिक स्पष्ट होते. रागाच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा पश्चात्ताप देतात, पण शांत मनाने घेतलेले निर्णय आयुष्य घडवतात. म्हणून मन अस्वस्थ झालं की काही क्षण स्वामींचं नामस्मरण करा. तुमच्या श्वासासोबत श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपा. हळूहळू मनातील वादळ शांत होईल आणि योग्य विचार स्वतःच मनात येऊ लागतील. भक्तांनो, आज तुम्ही ज्या संघर्षातून जात आहात, त्याची थट्टा करणारेही काही लोक असतील. ते तुमच्या अपयशाकडे बोट दाखवतील. पण स्वामी समर्थ सांगतात, लोकांच्या हसण्याने तुझा मार्ग बदलू नकोस. कारण जे लोक आज तुमच्या संघर्षावर हसतात, तेच उद्या तुमच्या यशाचं कौतुक करतील. म्हणून लोकांच्या बोलण्यापेक्षा स्वामींच्या शब्दांवर विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, ज्याने स्वतःवर विजय मिळवला, त्याला जगात कोणीही हरवू शकत नाही. स्वतःवर विजय म्हणजे काय? स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवणं, लोभावर नियंत्रण ठेवणं, मत्सरापासून दूर राहणं आणि परिस्थिती काहीही असली तरी सत्याचा मार्ग न सोडणं. हा विजय मिळवणारा माणूस बाहेरून साधा दिसतो, पण आतून पर्वतासारखा मजबूत असतो. भक्तांनो, कधीही असा विचार करू नका की तुमचं चांगुलपण वाया जात आहे. जसं सुगंधी फूल स्वतःसाठी सुगंध ठेवत नाही, तसंच चांगलं कर्मही फक्त दुसऱ्यांसाठी नसतं. त्याचा सुगंध सर्वप्रथम तुमच्या स्वतःच्या जीवनात पसरतो. आज तुम्ही एखाद्याला दिलेला आधार, एखाद्याच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी केलेली मदत, एखाद्याशी बोललेला प्रेमाचा शब्द, हे सर्व स्वामींच्या दरबारात अमूल्य मानले जाते. स्वामी समर्थ प्रेमाने सांगतात, काळ हा माझा सेवक आहे. म्हणून काळाची भीती बाळगू नका. आज जर वेळ तुमच्या विरोधात वाटत असेल, तर उद्या तीच वेळ तुमच्या बाजूने उभी राहील. कारण वेळ कायम एकसारखी राहत नाही. दुःखाचा काळही जातो आणि आनंदाचा काळही जातो. म्हणून दुःखात धैर्य ठेवा आणि सुखात नम्रता ठेवा. भक्तांनो, आयुष्याच्या शेवटी माणूस किती पैसा कमावला हे महत्त्वाचं राहत नाही. त्याने किती माणसांच्या मनात प्रेम निर्माण केलं, किती लोकांना आधार दिला, किती प्रामाणिकपणे जीवन जगलं, यालाच खरा अर्थ असतो. म्हणून तुमच्या जीवनाचा उद्देश फक्त संपत्ती कमावणं नसावा, तर चांगुलपणा कमावणं असावा. आज या क्षणी जर तुमचं मन दुःखी असेल, तर स्वामींच्या चरणी ते दुःख अर्पण करा. जर मनात भीती असेल, तर तीही त्यांच्या हवाली करा. जर मनात प्रश्न असतील, तर त्यांची उत्तरं मिळवण्याची घाई करू नका. फक्त एवढाच विश्वास ठेवा की स्वामी योग्य वेळी योग्य उत्तर देतील. कारण त्यांच्या वेळेपेक्षा योग्य वेळ दुसरी कोणतीही नाही. चला भक्तांनो, शेवटी पुन्हा एकदा पूर्ण भक्तिभावाने, पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने स्वामींचं नाम घेऊया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हे नाम तुमच्या मनातील भीती दूर करो, तुमच्या आयुष्यातील अंधार नाहीसा करो आणि तुमच्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाला योग्य वेळ आल्यावर यशाचं अमृतफळ मिळवून देवो.